नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे बाईकचा एक्झॉस्ट. ही आपली बाईक आहे. हे बघा, ॲक्च्युली 2 हफ्त्यापासून आपली बाईक उभीच होती. ही डस्ट बघा. तर आपल्याला आज एक्झॉस्टचं काम करायचं आहे. ॲक्च्युली हा जो एक्झॉस्ट आहे आपला बघा, हा पाईप आहे, हा 19 वर्ष जुना आहे. कारण आपली गाडी जवळजवळ 19 वर्ष जुनी आहे. ही गाडी माझ्या वडिलांनी माझ्या 3ऱ्या वाढदिवसाला घेतली आणि आज जवळजवळ त्याला 19 वर्ष झाली. आणि आपण जेव्हा मॉडिफाय केली तेव्हा या एक्झॉस्ट पाईपला पण काहीच केलं नव्हतं, तोच यूज करत होतो. इथून जेव्हा आपण कट केला आणि याच्या पुढे हा ॲक्रापर्कचा एक्झॉस्ट लावला होता. पण हा बेंड पाईप जो आहे तोच आहे जुना, जो बाईकसोबत आलेला. पण आता प्रॉब्लेम असं झाला आहे की याच्यामध्ये ना थोडा एक्झॉस्टचा जो साऊंड आहे तो थोडा मला वेगळा येतो आहे. मीन्स फाटला असेल. अरे हे आपली ब्लॅक आहे. काय आला काय ब्लॅक हो. सेकंड काय झालं तुला? पडली. तर तो एक्झॉस्ट याच्यामध्ये साऊंड थोडा फाटल्यासारखं येतो. तर आपल्याला तो चेक करायचा आहे नक्की कुठे फाटला आहे. थांब जरा 2 मिनटं थांब. तर एक्झॉस्ट खोलण्यासाठी एकदम इझी प्रोसेस आहे. हा बघा, हा इथे एक बोल्ट आहे, तो ओपन करायचा आहे. ही काम नाही करून देणार. हे 2 स्प्रिंग आहेत, या ओपन करायचे आहेत. हो राहतं. आणि हे बघू शकता इंजिनमधून इथून 2 नट आले. हे खोलल्यानंतर पूर्ण एक्झॉस्ट पाईप आपला बाहेर येणार आहे. तर तेवढा खोलतो आणि मग तुम्हाला दाखवतो. इथून एक्झॉस्ट फाटलेला आहे आपला. हा बघा, हा ॲक्च्युली आपण जेव्हा मॉडिफाय केले ना तेव्हा इथून सायलेन्सर आपल्याला कट करून हा पाईप लावला होता, जेणेकरून आपला हा ॲक्रापर्कचा एक्झॉस्ट त्याच्यामध्ये फिट होईल. हा इथे असा फिक्स होता आणि हाच निघाला आहे की हा जो इथे होल राहील ना, यामध्ये कपडा वगैरे घालून ठेवायचा. याच्याने काय कुठला पाखरू वगैरे किंवा काय डस्ट इंजिनमध्ये जाणार नाही. गॅप नको ठेवूस फक्त, आता परत फाटायला. पूर्ण पाईप हे आपण महागणपती वेल्डिंग वर्क्समध्ये केलं आहे. हा बघा, ते पूर्ण ब्रिजिंग केलं आहे. हा ब्रिजिंग केलं आहे आपला पाईप, बेंड पाईप. हा वेल्डिंग वर्क्स. हा बघा एक्झॉस्ट पूर्ण पेंट केला याला मेटॅलिक ब्लॅकने. मेटॅलिक ब्लॅक करण्याच्या आधी त्याच्यावर रेड ऑक्साईड मारला होता. हा बघा, रेड ऑक्साईड. त्यानंतर मग मेटॅलिक ब्लॅक मारला आहे. पण याला आपण थोडं बाजूला ठेवू. आधी गाडी वॉश करून घेऊ. ही बघा, इथे वॉशिंगसाठी लावलं आहे. ही ब्लॅक की परत आली आपली. ब्लॅक हो. तर याला बाजूला ठेवू, गाडी वॉश करून घेऊ आणि मग एक्झॉस्ट नोट ऐकू. तर सगळं सिस्टम इथं आणून ठेवलं आहे एक्झॉस्टचा. आपण आता ॲक्च्युली 3 प्रकारचा आवाज ऐकणार आहोत. पहिला
हा विदाऊट एनी बेंड पाईप आणि एक्झॉस्ट. दुसरं आपण फक्त बेंड पाईप लावून ऐकणार आहोत आणि तिसरं पूर्ण असेंब्ली झाल्यानंतर. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणता आवाज चांगला वाटतो आहे. हा विदाऊट एक्झॉस्ट एकदम बोगसच वाटेल माहिती आहे मला. मे बी बेंड पाईपवरती आवाज थोडा चांगला वाटू शकतो, मी ऐकलं नाही पण ऐकू आपण आता. आणि ॲक्रोपोविक तर आहेच चांगला. सो लेट्स सी कोणता आवाज चांगला वाटतो. गाडी स्टार्ट केली आणि दिला किक.